ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार. आज आपण चौथ्या अध्यायाला सुरुवात करतो आहोत. चौथ्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. तर आपण चौथ्या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी तिसऱ्या अध्यायाचं एक पटकन सार बघूया. तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी ज्ञानयोग आणि कर्मयोगाचं अ, वैशिष्ट्य सांगितले आणि त्यामध्ये सांगितलं की कर्मयोग हे ज्ञानयोगापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यानंतर भगवंतांनी सांगितलं की कर्मयोग जर जमला नाही तर निदान कर्मकांड तरी करावं, आणि जर ज्ञानयोग येत असेल तरी सुद्धा कर्मयोगाला प्राधान्य द्यावं, कारण की ते करायला सोपं आहे. मग कर्मयोग आणि कर्मकांड याच्यामधील फरक भगवंतांनी सांगितले आणि सांगितलं की कर्मयोगाद्वारे आपण आहे त्या पातळीवरून वरच्या पातळीवर जाऊ शकतो, आणि कर्मयोगाच्या आड येणारा सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे काम. तर ते कामावर आपण कसा विजय मिळवायचा हे भगवंतांनी सांगितले. तर आता कर्मयोग सांगितला, त्यानंतर आता भगवंत हा कर्माचा संन्यास कसा मिळवायचा याच्याबद्दल आता भगवंत या चौथ्या अध्यायामध्ये सांगतात. तर आपण चौथ्या अध्यायाला सुरुवात करूया. काही महत्वाचे श्लोक आपण वाचणार आहोत आणि त्याचा अर्थ समजून घेणार आहोत. 4.1. श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे अब्रवीत्. भाषांतर श्रील प्रभुपादांकडून. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्ययी योग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानला केला आणि विवस्वानने तो उपदेश मानव जातीचा जनक मनुला केला आणि मनुने तो इक्ष्वाकुला केला. 4.7. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भाषांतर. जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. 4.8. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भाषांतर. भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनःस्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. 4.9. जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. भाषांतर. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो, तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही, तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. 4.11. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. जे ज्या भावाने मला शरण येतात
त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्थ, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. 4:13 चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. भाषांतर: भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत. आणि तू जाणले पाहिजे की जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. 4:17 कर्मणो ह्यपि बोधव्यं बोधव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोधव्यं गहना कर्मणो गतिः. भाषांतर: कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. 4:30 सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम. भाषांतर: यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे हे यज्ञ करते पापकर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अविशिष्ट अवशिष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात. श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. भाषांतर: हे परंतप, केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्थ, कर्मयज्ञांचे पर्यवसन दिव्य ज्ञानामध्ये होते. 3:34 तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. भाषांतर: आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचे प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणले आहे. 4:42 तस्मादज्ञानसम्भूतं मृतस्थं ज्ञानमास तस्मात् तस्मादज्ञानसम्भूतं हृतस्थं ज्ञानासीनात्मनः छित्त्वैनं संशयं योगम् आतिष्ठोत्तिष्ठ भारत. भाषांतर: म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाकले पाहिजेत. हे भारता, योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. आपण आता सुरुवात करण्यापूर्वी 4थ्या अध्यायाची जरा रूपरेषा समजून घेऊया. पहिल्या 6 श्लोकांमध्ये भगवंत धर्माच्या ज्ञानाची परंपरा काय आहे ते भगवंत सांगतात. 7 ते 9 मध्ये भगवंत धर्मस्थापना कशी करतात त्याच्याबद्दल ते सांगतात. 10 ते 15 मध्ये भगवंत सांगतात की सर्व साधन किंवा साधना मार्गांचे ध्येय आणि निर्माता भगवंत स्वतः आहे. 16 ते 24 मध्ये भगवंतांनी कर्मांचे प्रकार आणि द्वंद्वाचे मधून विमुक्ती कशी मिळवायची त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतात. 25 ते 23 मध्ये यज्ञाद्वारे ज्ञानप्राप्ती कशी होते ते सांगितलंय.
34 ते 40 मध्ये ज्ञान प्राप्तीची पद्धती भगवंतांनी सांगितली. आणि 41 आणि 42 मध्ये भगवंत दिव्य ज्ञानाचा गौरव करतात. तर आपण हे सगळे भाग आता समजून घेऊया. सर्वप्रथम भगवंत सांगतात की त्यांनी हे ज्ञान विवस्वानला दिलं. विवस्वानने नंतर ते ज्ञान मनुला दिलं. आणि मनुने ते पुढे इक्ष्वाकुला दिलं. आणि अशा प्रकारे हे परंपरेने वेगवेगळ्या राजऋषींना ते मिळत गेलं. आणि हे ज्ञान कालांतराने नष्ट झालेलं आहे. म्हणून त्या ज्ञानाची पुनरुज्जीवन करण्यासाठी म्हणून भगवंतांनी ते ज्ञान पुन्हा एकदा अर्जुनाला समजून सांगितले. तर इथे परंपरेला अतिशय महत्व आहे. कुठलेही ज्ञान जे आहे ते परंपरेशिवाय समजू शकत नाही. ना आता आपण बराच वेळा म्हणतो की अ, एखाद्याला ज्ञान उपजत असतं. ते कितीही उपजत जरी असलं, त्या ते जे ज्ञान उपजत असतं ती सुकृती असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आतमध्ये ते सत्वगुणामध्ये ठेवतं. परंतु ते ज्ञानाची आवृत्ती होण्याकरता म्हणून कोणीतरी गुरु अतिशय आवश्यक असतं. तर इथे हे ज्ञान भगवंतांनी कोणाला दिलंय ह्याच्याबद्दल फार महत्वाचं विषय म्हणजे भगवंत सांगतात एवं परंपरा प्राप्तम इमम राजर्षयो विदुः. राज ऋषींना दिलेलं हे ज्ञान. म्हणजे जे राजे आहेत आणि ज्यांचं वर्तन ऋषींसारखं आहे अशा लोकांना ते भगवंतांनी हे ज्ञान दिलं. कारण त्यांना राज ऋषींना असे जे राजे होते, असे जे क्षत्रिय होते की ज्यांना हे ज्ञान समजून ते त्याचा पुढे प्रचार आणि प्रसार करू शकतील अशा प्रकारच्या राजांना भगवंतांनी हे ज्ञान दिले. तर आता इथे आपल्याला गुरु आणि शिष्य परंपरा विशेष करून समजून घ्यायला हवी की गुरु कोण आहे आणि शिष्य कोण आहे. याच्यासाठी आपल्या शास्त्रांमध्ये अनेक ठिकाणी मार्गदर्शन मिळतं. उदाहरणार्थ उपदेशामृतमध्ये अ, श्रील रूप गोस्वामी सांगतात की वाचो वेगम मनसः क्रोध वेगम जिह्वा वेगम उदरोपस्थ वेगम एतान वेगान यो विषहेत धीरः सर्वाम अपि मां पृथ्वीं सशिष्यात्. म्हणजे आपल्या जिव्हेचा वेग, आपल्या जिभेचा वेग, आपल्या मनाचा वेग, क्रोधाचा वेग, उदर म्हणजे पोटाचा वेग आणि उपस्थ म्हणजे आपल्या जननेंद्रियांचा वेग. ह्या सगळ्या इंद्रियांचे वेग जो थांबवू शकतो असाच व्यक्ती सगळ्या पृथ्वीला पृथ्वीचा गुरु होऊ शकतं आणि सगळी पृथ्वी त्याचे शिष्य होऊ शकतात. तर आपण अशा प्रकारचे गुरु शोधायला हवे की जेणेकरून आपल्याला हे ज्ञान मिळू शकेल. परंतु आजकाल काय झालंय की गुरु करणं म्हणजे जणू काय एक फॅशन झालेली. म्हणजे मग काय ते ज्या बाबा बुवांचे भरपूर गुरु आहेत आणि मग तिथे ते नेटवर्किंग होतं, त्याच्यामुळे आर्थिक प्रगती होते, आपली प्राकृतिक प्रगती होते आणि आपण एक चांगले भक्त आहोत असा गाजावाजा करायला मिळतो म्हणून गुरु केला जातो. तर तसं न करता केवळ आणि केवळ भगवत भक्तीची प्राप्ती करण्यासाठी म्हणून गुरु करावा. आणि गुरु कसा असावा तर इथे श्री रूप गोस्वामींनी सांगितल्याप्रमाणे असावा. तर आता गुरूंची वैशिष्ट्यता आपण बघितली.
परंतु शिष्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल पण भगवंत इथे मार्गदर्शन करतात. ते अर्जुनाला सांगतात तिसऱ्या श्लोकामध्ये, स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्. हे अर्जुन, तू माझा भक्त आहेस आणि माझा सखा आहेस, म्हणून हे रहस्य मी तुझ्या समोर उलगडतो आहे. तर हे रहस्य जर समजून घ्यायचं असेल तर आपल्या मनामध्ये भगवंतांविषयी प्रेम असावे, भगवंतांविषयी आदर असावा, भगवंतांविषयी भक्ती असावी. आणि तसंच असेल तरच भगवंत हे रहस्य आपल्याला उलगडतात. अजून काय काय भगवंतांनी सांगितलं आहे या शिष्यांसाठी? तर सगळ्यात महत्वाचं काय असायला पाहिजे, तर श्रद्धा असायला पाहिजे मनामध्ये. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. म्हणजे ज्याला श्रद्धा असेल त्यालाच हे ज्ञान समजतं. आणि एकदा ज्ञान समजलं तर त्याच्या इंद्रिय तृप्तीची आसक्ती कमी होऊन त्या व्यक्तीला ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे परम शांतीचा अनुभव मिळतो. आणि आपण तिसऱ्या अध्यायामध्ये पण भगवंतांनी आपल्याला एका ठिकाणी सांगितलं होतं, ये मे मतम इदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावंतो अनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. तर आपण हे धर्मज्ञान परंपरा आणखीन थोडस जरा विश्लेषण करून समजून घेऊया, की इथे गुरु आहेत आणि एका बाजूला शिष्य आहे. तर गुरु आणि शिष्याच्या मध्ये काय येतं, तर शिष्याचं मन येतं. त्या शिष्याच्या मनामध्ये दोन गोष्टी असू शकतात, एक तर म्हणजे श्रद्धा आणि असूया. तर हे आपण एखादा इलेक्ट्रिकल डायग्राम जर बघितला तर श्रद्धा म्हणजे त्याची कंडक्टिव्हिटी झाली आणि असूया म्हणजे त्याचं रेझिस्टन्स झालं. तर जेवढी श्रद्धा तेवढं हे गुरुकडून हे ज्ञान शिष्याकडे पटकन जाऊ शकतं. परंतु असूया रूपी रेझिस्टन्स त्याला अडथळा निर्माण करत. म्हणून भगवंतांनी सांगितलंय की श्रद्धावंतो अनसूयंतो तेपि कर्मभिः मुच्यन्ते तेपि कर्मभिः. म्हणजे आपल्या मनामध्ये श्रद्धा असायला हवी आणि ती असूया काढून टाकण्याची आपल्याला बुद्धी व्हायला हवी. तर ह्या धर्म आणि ज्ञानाच्या परंपरेमध्ये असे गुरु मिळणं आणि असं आपण शिष्य बनणं हे अतिशय महत्वाचं आहे. मग आता मगाशी भगवंतांनी सांगितलं की ते हे ज्ञान त्यांनी राज ऋषींना दिलं. मग केवळ राजा आणि ऋषी यांनाच हे ज्ञान द्यायचंय का? त्यांनाच फक्त हे ज्ञान अवेलेबल आहे का? तर तसं नाहीये. कोणीही त्याच्या कर्माप्रमाणे कुठेही जरी असला या चातुर्वर्ण्यांमध्ये, कोणी ब्राह्मण असेल, कोणी क्षत्रिय असेल, कोणी वैश्य असेल, कोणी क्षुद्र असेल, तर भगवंतांनी ही रचना स्वतः केलेली आहे. भगवंत सांगतात, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. म्हणजे हे वर्ण भगवंतांनी गुण आणि कर्म या दोन घटकांवर अवलंबून आहेत.
भगवंतांनी असं इथे कुठेही म्हटलेले नाहीये की मी जातपातीवरून हे वर्ण निर्माण केले. परंतु आपली समाज व्यवस्थेचं हे दुर्दैव आहे की आज आपल्याकडे जातपातीमुळे आपला धर्म इतका विखुरला गेलेला आहे की ज्या कारणासाठी भगवंतांनी या वर्णांची निर्मिती केली, त्या कारणांचा दुरुपयोग होतोय आता आपल्या धर्माला काळिमा फासण्यात येते या जातपातीमुळे. त्यामुळे आपण व्यवस्थित समजून घ्यायला हवं की भगवंतांनी हे वर्ण का निर्माण केले. प्रत आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती. आणि प्रत्येकाची वेगवेगळी प्रकृती असल्यामुळे त्या व्यक्तीला त्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार, त्याच्या त्याच्या प्रवृत्तीनुसार त्याला हा भगवत भक्तीमध्ये रममाण होण्याची संधी मिळावी, म्हणून हे वर्ण निर्माण केले. तर ज्या व्यक्तींना हे ज्ञान पटकन समजू शकतं, अशा व्यक्तींना आपण ब्राह्मण म्हणतो. म्हणजे ज्यांना ब्रह्मकर्म समजतं, ब्रह्मज्ञान समजतं, आणि मुख्य म्हणजे त्याप्रमाणे इतरांना मार्गदर्शन करण्याची ज्यांची पात्रता आहे, त्यांना आपण ब्राह्मण म्हणतो. तर आता केवळ ज्ञानामुळेच सगळं काही होतं असं नाही आहे. तर कधी कधी बळाची पण आवश्यकता पडते. काही काही जे लोक धर्माच्या अनुसार मार्गक्रमण करत नाहीत, त्यांना अ, त्यांना धडा शिकवण्यासाठी किंवा त्यांचं पतन करण्यासाठी म्हणून क्षात्र धर्म अतिशय आवश्यक आहे. आणि भगवंतांनी पण आपल्याला याच 4थ्या अध्यायामध्येच आता सांगितलं की धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे भगवंतनी स्वतः जो अवतार घेतलेला आहे, तो परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर भगवंत आत्ता या काळामध्ये स्वतः अवतार घेत नाहीयेत, म्हणजे सदृश अवतार नाही, परंतु त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांनी या क्षात्र धर्माचा अवलंब करून इतर सर्व लोकांचं रक्षण करायला हवं आणि भगवंतांचा वारसा हा पुढे चालवायला हवा. तर परित्राणाय साधूनाम आणि विनाशाय च दुष्कृता. परंतु आज काय परिस्थिती आलेली आहे आपण बघतो की अनेक ठिकाणी आपल्या मंदिरांचा नाश केला जातो. आप सर्व भक्तांचं अ, सर्व भक्तांना त्रास दिला जातो, स्त्रियांची अब्रू लुटली जाते. परंतु आज ब्राह्मणही आपल्याला कमी दिसतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्षात्र धर्म चालवणारे क्षत्रिय पण कमी झालेले. आणि त्याच्यामुळे आज आपण जी समाजाची व्यवस्था बघतो ती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. त्यामुळेच क्षत्रिय धर्म हा अतिशय महत्वाचा धर्म आहे आणि ते क्षत्रियांना योग्य मार्गदर्शन हे ब्राह्मणांनी करायला हवं. त्यानंतर येतात ते वैश्य. वैश्य धर्मामध्ये, वैश्य वर्णामध्ये लोकांनी योग्य पद्धतीने, सुयोग्य पद्धतीने कृषी गोरक्ष वाणिज्य वैश्यकर्म स्वभावजम असा भगवद्गीतेमध्ये उल्लेख आहे. तर म्हणजे कृषी म्हणजे शेतकरी, गोरक्षा करणारे, आणि वाणिज्य म्हणजे जे धंदा करतात, व्यावसायिक आहेत, अशा प्रकारचे लोक हे वैश्यांमध्ये येतात. आणि आज आपण बघतो की ही समाज व्यवस्था सगळी उलटी होत चाललेली आहे. ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली क्षत्रिय असावे, क्षत्रियांच्या मार्गदर्शनाखाली वैश्य असावे. तर हल्ली उलटच झालेलं आहे.
की पैशांच्या जोरावर क्षत्रिय चालतात. म्हणजे आपण बघतो की पैशांच्या जोरावर ती अ, आपले इलेक्शन्स लढवले जातात, आपल्या निवडणुका लढवल्या जातात. आणि हे जे क्षत्रिय आहेत ते लोक इतर सगळा समाज अ, निर्बंध करतात. आणि क्षुद्र म्हणजे कोण आहे तर या तिघांच्याही मार्गदर्शनाखाली सेवा ज्या व्यक्तीला करता येण्यासारखं आहे, की ज्या व्यक्तीला स्वतःच असं फारसं ज्ञान नाहीये, परंतु या ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची आणि भगवंतांची सेवा करण्याची संधी मिळणार, अशा प्रकारचा हा वर्ण जो आहे तो क्षुद्र वर्ण आहे. तर ज्या वेळेला हे सगळे वर्ण आपापसामध्ये योग्य पद्धतीने कार्य करत असतात, त्यावेळेला त्या समाजाची रचना व्यवस्थित राहते. आणि मग भगवंतांना स्वतः अवतार न घेण्याची गरज पडत नाही मग अशा वेळेला. भगवंतांनी काय सांगितलं आपल्याला इथे याच अ, चौथ्याच अध्यायामध्ये, की सगळ्या लोकांचं पतन झालंय आणि त्यासाठी मी हे माझं अवतार घेतलेला आहे. जर आपण ही समाज व्यवस्था व्यवस्थित करू शकलो भगवंतांच्या मार्गदर्शनाच्या अनुसार, तर भगवंतांना प्रत्यक्ष येण्याची गरजच पडणार नाही. पण आपण म्हणतो की आता भगवंतांचा अवतार नाहीये, तर हे खरं आहे का? कोण म्हणतं भगवंत आहेत की नाहीयेत? कोणाचं काय मत आहे याविषयी? भगवंतांचा आत्ता या कलियुगामध्ये अवतार आहे की नाहीये? आहे ना. आहे. कसा आहे? भगवंत आपल्या सोबत त्यांच्या नामरूपाने या कलियुगामध्ये आपल्या सोबत आहेत. चैतन्य चरितामृतामध्ये सांगितलंय की अ, कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार. म्हणजे या कलियुगामध्ये नामरूपाने भगवंतांचा अवतार झालेला आहे. तर आपण जर का कधी या नामाचा आश्रय घेतला, तर आपण या भगवंतांचा आश्रय आपल्याला मिळू शकेल. आणि आपण या चातुर्वर्ण्यांमध्ये आपण कुठेही जरी असलो तरी सुद्धा आपल्याला भगवंतांचा आश्रय घेता येईल. आता पुढे भगवंत कर्माचे सगळे प्रकार सांगतात. तर भगवंतांनी या 17व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलंय, कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोधव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गतिः. तर हे कर्माची गती अतिशय गहन आहे आणि ती समजणं अतिशय आवश्यक आहे. तर कर्माचे जे प्रकार आहेत त्यामध्ये भगवंतांनी इथे 3 नावं कर्माचे दिलेले आहेत. ते म्हणजे कर्म. कर्म म्हणजे जे आपल्या धर्माला अनुसरून जे आपलं काम आहे त्याला कर्म किंवा सकर्म म्हणता येईल. अकर्म म्हणजे ज्या कर्माचं फळ आपल्याला येत नाही, ते कर्म म्हणजे अकर्म. आणि ज्या कर्मामुळे आपल्याला पाप लागतं ते कर्म म्हणजे विकर्म. तर आपण मागे बघितलं होतं की सत्वगुणामध्ये जी व्यक्ती असते ती या क्वाड्रंटमध्ये असते, रजोगुणामध्ये इथे आणि तमोगुणामध्ये इथे. तर आपण कोणत्याही पद्धतीने
कर्म केलं तर ते आपण आपलं ते कर्म आपल्याला कुठे घेऊन जातं, ते या कर्माचे प्रकार आपण समजून घेतले तर आपल्याला व्यवस्थित समजू शकतो. तर आपण कोणत्याही प्रकारे जर कर्म केलं तर त्याचं फळ येणार हे नक्की असतं. मग चांगलं येईल किंवा वाईट येईल. तर अकर्माची परिस्थिती ही आपल्याला मोक्षासाठी सर्वोत्तम असते. परंतु अकर्म म्हणजे आपण काहीच न करता आपण जगू शकत नाही. भगवंतांनी सुद्धा स्वतः सांगितलंय आपल्या ह्याच अध्यायामध्ये की मला स्वतःला काहीच कर्म करण्याची गरज नाहीये, पण तरी मी कर्म करत असतो. एकच सेकंद. आपण हे कर्म बघतो की प्रत्येका कर्माला शेवटी फळ येणारच आहे. तर हे कर्माला जे फळ येतं ते जर का कधी आपण भगवंतांना देऊन टाकलं तर आपण त्या कर्माचं फळ त्याग केल्यामुळे आपण ते कर्म अकर्मामध्ये रूपांतरित होत. म्हणून भगवंत 20व्या श्लोकामध्ये सांगतात, त्यक्ता कर्म फलासंगम नित्य तृप्तो निराश्रय कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सह. कर्माचं फळ भगवंतांना अर्पण करून टाकलं म्हणजे आपण आता सोप्या पद्धतीने सांगायचं म्हटलं तर जर कधी आपण काम केलं, पैसे मिळवले, तर ते पैसे आपण भगवत कार्यामध्ये लावले, मंदिरांच्या निर्माणासाठी लावलं, सत्संगाच्या चालवण्यासाठी लावलं, किंवा एकंदरीतच आपण अ, कर्मांमध्ये जर कधी ते आपलं धन लावलं. याचा अर्थ असा आहे की का आपण सगळं आपलं धन देऊनच टाकायचं, आपल्या स्वतःसाठी काहीच ठेवायचं नाही. तर तसं नाही. आपल्या चरितार्थासाठी आपल्याला एक ठराविक पद्धतीने आयुष्य जगण्यासाठी म्हणून आपल्याला पैशांची आवश्यकता तर आहेच. आणि मगाशी जे भगवंतांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्या वर्णामध्ये आहोत आपण त्या वर्णाला साजेसं असं आपण आयुष्य जगूच शकतो. मग एखादा क्षत्रिय असेल, राजा असेल, तर त्याला राजाच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी त्याचं दिनचर्या चालवण्यासाठी म्हणून त्याला मग महाल पाहिजे, गाड्या पाहिजे, घोडे पाहिजे, रथ पाहिजे. तर साहजिकच त्यांना पैशाची आवश्यकता जास्त पडणार. पण एखादा शूद्र असेल ज्याला फक्त सेवेमध्येच संलग्न राहायचंय, त्याला फार पैशांची आवश्यकताही नाही आणि त्याला सांभाळण्याची बुद्धी देखील नाही. म्हणून त्याला जास्त पैसे मिळणार पण नाहीत आणि आवश्यकता पण नाही. परंतु त्या व्यक्तीकडे जे काय आहे, मग शूद्र काय देतो, तर शूद्र आपली सेवा देतो. वैश्य काय देऊ शकतो, तर आपल्याला पैसे देऊ शकतो. क्षत्रिय काय देऊ शकतात, तर या सगळ्यांचे रक्षण करू शकतात. आणि ब्राह्मण काय देऊ शकतात, तर ते सगळ्यांना ज्ञान देऊ शकतात. अशा प्रकारे प्रत्येक जण आपापल्या वर्णाप्रमाणे भगवत भक्तीमध्ये त्यांची त्यांची ताकद लावू शकतो. तर आता इथे ज्या वेळेला फळ चांगलं मिळतं त्यावेळेला फार गोड वाटतं की चला हो, पैसे आलेत आणि भगवंतांच्या सेवेमध्ये ते लावलेले आहेत. परंतु कधी कधी असं देखील होतं की कधी कधी आपल्याला लाभ होतो आणि कधी कधी हानी पण होते. तर अशा वेळेला मन मात्र विषण्ण होतं. परंतु भगवान तर काय सांगतात, यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. म्हणजे कर्माचं फळ चांगलं जरी आलं तरी ते कृष्णार्पणमस्तु, वाईट आलं तरीही ते कृष्णार्पणमस्तु. म्हणजे कधी कधी
धंद्यामध्ये फायदा होतो त्यावेळेला ते भगवंतांची कृपा म्हणून आपण त्यांना अर्पण करतो. आणि ज्या वेळेला भगवंतांचं कृपेमध्ये राहून धंद्यामध्ये घाटा जरी होतो तरी ते भगवंतांची कृपाच समजून आपण ते त्यांना अर्पण करण्याची मनस्थिती ज्या वेळेला निर्माण करू शकतो, त्यावेळेला आपण ह्या लाभ आणि हानी, सिद्धी आणि असिद्धी या द्वंद्वांमधून मुक्त होऊ शकतो. तर या द्वंद्व अनेक ठिकाणी आपण भगवंत सांगताना ऐकतो की द्वंद्वाच्या पलीकडे आपल्याला जाता यायला पाहिजे. तर इथे द्वंद्वातीत होणं अतिशय महत्वाचं. आता हे ज्ञान, आपण ज्ञानाची परंपरा बघितली, त्या ज्ञानाचं अ, कर्मात अ, अ, म्हणजे आपण हे जाणलं की कर्मयोग केल्यामुळे आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. परंतु आता हे ज्ञान मिळवायचं कसं, त्याच्यासाठी भगवंतांनी मार्गदर्शन केलंय. ते म्हणतात की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. आणि आपल्याकडे पूर्वी जेव्हा गुरुकुल होते त्या काळामध्ये हे तंतोतंत पाळलं जायचं. तेव्हाची जी शिक्षण पद्धती होती, ज्ञान पद्धती होती, त्यामध्ये हे घटक जे आहेत ते त्याच्या मुळातच होते. म्हणजे एखाद्याकडून आपल्याला जर काही ज्ञान घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीला आदराने आपण त्याच्याकडे दंडवत केला पाहिजे. त्याच्या सोबत बसून त्यांना प्रश्न विचारायला हवे, त्यांची सेवा करायला हवी. आणि हे आपण अशा पद्धतीने जेव्हा त्यांची सेवा करतो त्यावेळेला त्यांना जे ज्ञान असतं ते आपल्याला देतं. परंतु आता आपली शिक्षण पद्धती कशी झाली, पैसा फेको तमाशा देख. एकतर म्हणजे त्याला ज्ञान म्हणताच येणार नाही, ते केवळ शिक्षण आहे. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये केवळ शिक्षण मिळतं आणि गुरु राहिलेच नाहीत, केवळ शिक्षकच आहेत. शिक्षक म्हणजे कोण? शिक्षक आणि गुरु मध्ये काय फरक आहे? कोणाला सांगता येईल? नाव दोन्ही सारखेच वाटतात अर्थाला. शिक्षक आणि गुरु मध्ये काय फरक आहे? दादा, मी प्रयत्न करू. हो हो. मला असं वाटतं की शिक्षक म्हणजे जितकं त्यांना ठरवून दिलेलं असतं तितकंच ते शिकवतात. त्याच्यामध्ये श्रद्धेचा भाग कमी जास्त असू शकतो, पण जेव्हा गुरु आपण करतो तेव्हा आपली पूर्ण निष्ठा, 100% त्यांच्यावर विश्वास असतो. आणि गुरु सेंटेन्स मध्ये सांगायचं तर सिलेबसच्या बाहेरचं जाऊन अ, जे प्रॅक्टिकल गोष्टी आपण करतो त्या कशा अंमलात आणायच्या किंवा त्या कशा इम्प्लिमेंट करून आपण आपलं आयुष्य सुधारू शकतो हे उदाहरणातून गुरु सांगतात, असं मला वाटतं. येस, तो अगदी जवळ आलेली आहे उत्तराच्या. गुरु हा कुठल्याही वेतनाच्या व्यतिरिक्त आणि भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न होण्यासाठी मार्गदर्शन करतो, तो गुरु असतो. आणि केवळ वेतन घेऊन एखाद्याला आपल्या प्राकृतिक ज्ञानाबद्दल जो सांगतो की जेणेकरून त्या व्यक्ती त्याचा चरितार्थ चालवू शकेल, अशा व्यक्तीला आपण शिक्षक म्हणतो. म्हणजे महाभारतामध्ये ज्या वेळेला हे महाभारताचं युद्ध झालं त्यावेळेला दुर्योधनाच्या बाजूने गुरु द्रोणांना लढावं लागलं. आणि त्यांनी जी आयुष्यात सगळ्यात मोठी खंत व्यक्त केली
ती त्यांनी हीच व्यक्त केली की मी गुरु न होता मी केवळ एक शिक्षक बनून राहिलो, एक वेतन घेणारा एक शिक्षक बनलो, ज्याच्यामुळे आज मला हे स्वातंत्र्य राहिलं नाही की मी धर्माच्या बाजूने लढू शकेन. मी केवळ वेतन घेतलं म्हणून मी या राज्याला बांधील झालो आणि दुर्योधनाच्या अधिपत्याखाली मला हे आज लढायला लागतं. त्यामुळे आपण आपलं ज्ञान कशासाठी वापरायचं हे आपण प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. आपण प्रत्येक जण कोणाचं ना कोणाचं शिष्य असतो, प्रत्येक जण कोणाचा ना कोणाचा गुरु असतो. तर आपण हे ज्या वेळेला एखाद्याकडून ज्ञान अर्जित करतो त्यावेळेला हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण त्यांच्याशी आदराने वागतोय, आणि आपण ज्या वेळेला आपल्या हे ज्ञान इतरांना देतो त्यावेळेला आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की आपण त्यांना हे प्रेमाने आणि आनंदाने आणि आदरानेच दिलं पाहिजे. हॅलो. अजून एक ऍड करावं असं वाटतं याच्यात, गुरु आणि हो हो, नक्कीच. जस्ट गुरु आपले शिक्षक बनू शकतात, पण शिक्षक गुरु बनतीलच असं नाहीये. आणि गुरु जे म्हणजे आपल्याला शिक्षण देतात ते नाही तर म्हणजे बाहेरून नाही, पण ते आतूनही आपल्याला म्हणजे काय शिकवायचंय ते शिकवतात. आणि शिक्षक हा फक्त आपल्याला बाहेरूनच व्यवस्थित शिक्षण देऊ शकतो. बरोबर आहे. धन्यवाद. आता हे शिक्षण, हे ज्ञान मिळवण्याची आपण पद्धती बघितली, पण हे ज्ञानामुळे लाभ काय होतो तो आपण आता समजून गेला पाहिजे. तर ज्ञानामुळे लाभ काय होतं, तर भगवंत सांगतात यथैधांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्निः सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. तर ही जे आपली ज्ञानरूपी अग्नी असते ती आपल्या सर्व कर्मरूपी समिधांना भस्म करते, आणि म्हणून हे ज्ञान अतिशय महत्वाचं आहे. तर आता ज्ञान मिळवण्यासाठी भगवंतांनी या 4थ्या अध्यायामध्ये अनेक प्रकारचे अनेक पद्धती सांगितल्या आहेत. त्यामध्ये यज्ञ हा एक महत्वाचा भाग भगवंतांनी या 4थ्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. तर 4.23 ते 27 28 पर्यंत भगवंतांनी यज्ञाचे अनेक प्रकार सांगितलेत. तर त्याच्यामध्ये भगवंत सांगतात की अ, द्रव्य यज्ञ आलं, ज्ञान यज्ञ आलं, तपोयज्ञ आलं, आणि योग यज्ञ आला, आणि प्राणायाम. तर अशा अनेक प्रकारच्या पद्धतीने प्रत्येक जण ज्ञानार्जन करण्यासाठी, आता ज्ञान म्हणजे अ, इथे भगवंतांची भक्ती करण्याची प्रेरणा, एवढा आपण त्याचा सोपा अर्थ समजून घेऊ शकतो. आणि या सगळ्या यज्ञांची शृंखला जेव्हा भगवंत सांगतात त्यावेळेला त्या यज्ञामध्ये कोण व्यक्ती काय करतो हे पण भगवंत समजून सांगतात. तर आता द्रव्य यज्ञ म्हणजे काय, तर एखादा व्यक्ती दान धर्म करतो. मग आता कोणी हॉस्पिटल बनवतं, धर्मशाळा बनवतं, किंवा शाळा बांधण्यासाठी पैसे देतो. अशा प्रकारचं जे अ, दान आहे किंवा यज्ञ आहे त्याला द्रव्य यज्ञ म्हटलं, किंवा अन्नदान करतो. ज्ञान यज्ञ म्हणजे जो व्यक्ती हे ज्ञान इतरांना देण्यासाठी अर्पण करतो. योग यज्ञ म्हणजे आता योगाद्वारे
भगवंतांची प्राप्ती म्हणजे साधना, ध्यान, धारणा आणि प्राणायाम पण करतात. तर ह्या सगळ्या यज्ञांची शृंखला जेव्हा भगवंत सांगतात, त्यामध्ये सांगतात की यापैकी सगळ्यात श्रेष्ठ जो यज्ञ आहे तो ज्ञान यज्ञ आहे. सो ज्ञान देणे आणि घेणे ह्या दोन्ही गोष्टी अतिशय पवित्र आहे. तर आपण हे ज्ञान देणं आणि घेणं ह्या दोन्ही गोष्टी भगवंतांच्या सेवेमध्ये मोडतात. पण याचा पर्यवसन कशामध्ये होतं? तर मग भगवंतांनी यामध्ये आपल्याला शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत समजून सांगतात, तस्मादज्ञानसम्भूतं हृतस्थं ज्ञानासीनमात्मनः चित्वैनं संशयं योगम् आत्तिष्ठोत्तिष्ठ भारत. तर ह्या अज्ञानामुळे जे आपल्या हृदयामध्ये संशय उत्पन्न होतं, ते संशय आपण या ज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाकले पाहिजे आणि ते संशय छाटून आपण भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न झालं पाहिजे. आता इथे अर्जुनाची क्षात्र प्रवृत्ती होती, तो क्षत्रिय होता, म्हणून त्याला उठ आणि युद्ध कर असं सांगितलंय. परंतु आपण आपल्या आपल्या कर्मानुसार, आपल्या आपल्या वर्णानुसार, आपल्या आपल्या प्रवृत्तीनुसार आपण भगवंतांच्यासाठी जे काय कार्य आपण करू शकतो ते आपण भगवत सेवेच्या अनुषंगाने करायला सुरुवात केली पाहिजे. आपण आता या अ, ज्ञानयोग किंवा ज्ञानकर्म संन्यास योगाचं आपण निरूपण इथेच थांबवूया. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण आता घेऊ शकतो. दादा, मला एक विचारायचंय. हो. तुम्ही कर्माचे 3 प्रकार सांगितले, सकर्म, अकर्म आणि विकर्म. विकर्म. तर म्हणजे आता सर्वसाधारण माणसाला कळतं ना की आपण हे चांगलं करतोय किंवा एखादी गोष्ट वाईट करतोय. तर हम्म. जेव्हा आपण एखादी गोष्ट वाईट करतो तर ते अकर्मात येणार का? तिसरा पार्ट जो तुम्ही म्हणला, तिसरा प्रकार विकर्मात. विकर्मात. विकर्मात येणार. पण मग जर तो माणूस एखादा माणूस जर भगवंताला मानत नसेल आणि त्याने तो जे काही कर्म करतो, उदाहरणार्थ चोरी चोरी करणारा मनुष्य, हम्म. तर चोरी करणं हे त्याचं कर्म झालं रोजचं. तर त्याने असा विचार केला की बाबा मी हे काम केलं आणि भगवंताला अर्पण केलं, तर मग ते अ, भगवंताकडे आपण कुठलीही गोष्ट अर्पण करतो म्हणजे ते सकर्मात मोडतं ना. पण मग त्याने चुकीचं जे कृत्य केलंय ते कसं काय सकर्मात होणार? ते तर म्हणजे चुकीचंच करत काम आहे ना त्याचं ते. तर मग अ, त्याच्यासाठी आपण जरा मागच्या म्हणजे तिसऱ्या अध्यायामध्ये जे बघितलं ना त्याच्याकडे जायला पाहिजे थोडस. एक अ, दोन मिनिटं जरा. अच्छा. कारण सॉरी, मी आधीच करू हो, नये. हरकत नाही. नो वरीज. तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं की कर्म आणि मोक्षाचा आलेख आपण तिसऱ्या अध्यायामध्ये बघितला होता, की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की सत्व गुण म्हणजे या एक्स ऍक्सिस वर मोक्ष आहे
आणि ह्या मोक्षाच्या पातळीवरती आपलं मन एकतर अनासक्त इथे आणि इथे आसक्त मन आहे. आणि हा कर्माचा एक्स ऍक्सिस आहे. आणि हे आपले इंद्रिय आपण आपल्या कर्मामध्ये अ, क- कर्मामध्ये जेव्हा रुजवतो, तर त्यावेळेला हे वेगळ्या प्रकारचे कर्म येतात. तर ज्या वेळेला आपण निष्काम कर्म म्हणतो, सत्वगुणामधलं काम असतं, ते आपण इथे येतं. म्हणजे निष्काम कर्म आपण करतो, ज्याच्यामुळे आपण जरी कर्म करत असलो तरी सुद्धा मन आसक्त नसतं, आणि म्हणून ते आपल्याला मोक्षाकडे नेत. परंतु चोरी जी आहे, त्याचं फळ जे आहे, ते आपण भगवंतांना अर्पण करण्याची आपली पात्रता नसते. आणि चोरी केल्यानंतर ते, आता चोरून तो काय सगळ्याच्या सगळं भगवंतांना अर्पण करतो का? नाही करत. त्याच्यामधला तो काही भाग स्वतःसाठीच ठेवतो ना. तर म्हणून ते पापकर्म इथे मोडतं, की त्याच्यामुळे त्याला त्याचे इंद्रिय तृप्तीमध्ये तो संलग्न होतो आणि मन पण त्याच्यामध्ये आसक्त राहत. त्यामुळे ते भगवंत ते असं फळ स्वीकारतच नाही. त्यामुळे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की इथे कर्म जरी चुकीचं असलं, तर ते भगवंतांना अर्पण करण्याची आपली पात्रता नाही. मी मागच्या वेळेला त्याचं उदाहरण पण दिलं होतं की म्हणजे कर्माच्या या ऍक्सिस वरती ते चुकीचं आहे, परंतु अनासक्त. मी त्यावेळेला उदाहरण पण दिलं होतं की भगवंत ज्यावेळेला स्वतः व्यक्तिगत मार्गदर्शन करतात, की त्याला धर्माच्या किंवा नीतीच्या विरुद्ध जायचं. उदाहरणार्थ अर्जुनाला सांगितलं होतं की तू कर्ण जरी रथावरून खाली उतरलेला असेल, तरी त्यावेळेला तू ते नीतीच्या विरुद्ध असलं तरी त्यावेळेला तू त्याला मार, कारण की ते त्याच वेळेला शक्य आहे. तर ते नीतीविरुद्ध होतं. त्यामुळे या ऍक्सिसमध्ये किंवा या क्वाड्रंटमध्ये इथे अनासक्त मन असतं आणि नीतीच्या विरुद्ध असतं. तर हे असं केवळ आणि केवळ भगवंत किंवा त्यांच्या पार्षदांच्या मार्गदर्शनाखालीच ते शक्य आहे. एखाद्याने जर म्हटलं की मी पापकर्म करतो आणि ते भगवंतांना अर्पण करतो, तर ते तसं शक्य होत नाही, कारण की मन अनासक्त होऊ शकत नाही. आणि ज्या वेळेला ते अ, अ, लक्ष्मी अशी येते, त्यावेळेला ती भगवंतांच्या सेवेमध्ये रुजू होऊ शकत नाही. ती लक्ष्मी तिचा थैथयाटच घेऊन येते आणि त्या व्यक्तीला भरकटवतेच. त्यामुळे आपण तशा पद्धतीच्या कामांचं फळ आपण भगवंतांना अर्पण करू असा आपण विचार देखील करू नये, कारण की ती करण्याची प्रवृत्तीच होत नाही. बरोबर. ते सक्ती आणि आसक्ती मेन रोल करतात इथे येस. मनाची. थँक्यू दादा. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? जर कोणाला काही प्रश्न विचारायचे नसतील, तर नेहमी मग अवघडपणा येतो की मी प्रश्न विचारतो. तर आता इथे भगवंतांनी सांगितलं की ते स्वतः अवतार घेतात. राईट. तर आता या चौथ्या अध्यायामध्ये भगवंत केव्हा केव्हा अवतार घेतात आणि कशासाठी अवतार घेतात, त्यांनी काय सांगितलंय याच्याबद्दल कोणाकोणाचं कोणाकोणाला काय समजलंय, काय अंडरस्टँडिंग आहे त्याच्यात आपली, आणि त्याच्यावरून आपण काय करायला पाहिजे. भगवंत जेव्हा धर्माचा ह्यास होतो आणि धर्म टिकवण्यासाठी अवतार घेतात आणि परत त्यांनी जे भगवद्गीतेत दिलेलं ज्ञान आहे
ते हम्म. कालांतराने लोक विसरतात आणि मग ते पुन्हा ते सांगतात. राईट. आपण 7व्या श्लोकामध्ये बघितलं, भगवंतांनी सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्य. म्हणजे ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते आणि अधर्माचं वर्चस्व वाढतं, त्यावेळेला ते स्वतः येतात. आणि आणखीन एक त्यांनी कारण काय सांगितलं, की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवानी युगे युगे. म्हणजे पुण्यवान लोकांचं रक्षण करण्यासाठी आणि पापी लोकांचं अ, हनन करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. त्याच्यावरून आपण काय करायला पाहिजे, आपली काय भूमिका असली पाहिजे? कर्म चांगले ठेवले पाहिजेत आपण, आणि भगवंतांचं नामस्मरण. आता इथे नामस्मरण हा एक भाग झाला, परंतु ज्यावेळेला भगवंत म्हणतात की परित्राणासा या साधूंना विनाशायच दुष्कृता, तर याच्यावरून आपण काय बोध घेतला पाहिजे? धर्म प्रसारामध्ये आपण आपलं कर्म असलं पाहिजे. धर्माच्या आणि प्रचारामध्ये आपलं कर्म असलं पाहिजे. राईट. अजून? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथं जिथं हा धर्माच्या विरुद्ध अन्याय होतोय त्याचा बिमोड करणं आपल्याकडं क्षत्रियपणा असला पाहिजे. एक्झॅक्टली. फार महत्वाचा भाग आहे तो. आपण आज बघतो की आपली मंदिरं नष्ट होतात, आपले धर्माचे अनुयायी जे आहेत त्यांच्यावर अत्याचार होतात, आणि आपण तिथे, आपली ताकदच नाहीये की आपण तिथे काहीतरी करू शकू. तर आपल्यामध्ये आपण ते बळ निर्माण केलं पाहिजे. मग त्याच्यासाठी जे काय आपल्याला ताकद लागते, पैशाची ताकद पाहिजे, मनगटाची ताकद पाहिजे, बुद्धीची ताकद पाहिजे, जे काय ताकद पाहिजे ती आपण आपल्या अंगी बाणवली पाहिजे, जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींच्या विरुद्ध कार्य करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळेल. आणि म्हणजे आज काय होतं की आपण मंदिर तोडलं जातं, दंगलीमध्ये अनेक अत्याचार होतात, परंतु आपण त्याच्या विरुद्ध काही करण्याची आपली पात्रताच नाहीये. ही खऱ्या अधर्माची ग्लानी. आणि तिथे भगवंत या त्यांनी सांगितलेलं आहे की संभवामी युगे युगे, ते युगायुगांमध्ये येतात. ते एकदा आता कलियुगामध्ये ते जे येणार आहेत भगवंत, ते कलीच्या रूपाने येणार आहेत आणि ते नंतर येणार आहेत. म्हणजे ज्या वेळेला हा अधर्म अगदी परमोच्च बिंदूवर जाणार आहे त्यावेळेला ते येणार आहेत, पण तोपर्यंत तो धर्म आपल्याला जागवायचा आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या व्यक्तिगत या सगळ्या गोष्टींमध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे. आपण काय विचार करतो की धर्म ने आचरण करणं म्हणजे देव देव, पूजा पूजा, हे सगळं केलं, नामस्मरण केलं की झालं. तसं नाहीये. आपण एक अ, म्हणतो की ह्युमन बिइंग इज अ सोशल ॲनिमल. तर या समाजामध्ये जे काय घडतं आहे त्याविषयी आपण जागरूक असायला हवं, आणि त्या त्या ठिकाणी आपण तिथे सहभाग घेऊन त्या गोष्टींचा विमोड करायला हवा, जिथे जिथे अधर्म आहे त्याच. तरच आपल्याला ते भगवंतांनी जे सांगितलंय की शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं की आत्तिष्ठोत्तिष्ठ भारत. तर आत्तिष्ठ म्हणजे काय? तर तिथे त्याप्रमाणे भगवंतांच्या सेवेमध्ये स्थित होणं. आणि उत्तिष्ठ म्हणजे काय? तर उठून आणि काहीतरी कार्य करणं. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. ज्ञानासीनम आत्मनः भगवंतांनी सांगितलेलं की ह्या ज्ञानाचं शस्त्र आपण
बाळगलं पाहिजे आणि भगवंतांच्या सेवेमध्ये आपण रुजू व्हायला पाहिजे. तरच हे कर्मज्ञान संन्यास योग आपल्याला समजला, आपण असं समजू शकतो. नाही तर आपण काय करतो की त्या सर्व गोष्टींकडे आपण कानाडोळा करून टाकतो. म्हणजे एखादं मंदिर जर फोडलं तर कधी मनगटात ताकद असेल तर ते आपण त्याचं संरक्षण करू शकतो. आज आपले बांगलादेशमध्ये किंवा इतर ठिकाणी आपण बघितलं तर आपण इतके हतबल आहोत की आपण तिथे काहीच करू शकत नाहीये. आणि ही हतबलता केवळ त्या धर्माला ग्लानी आल्यामुळे होते. तर परित्राणाय साधूनाम आणि विनाशाय दुष्कृताम, या दोन्ही गोष्टींची आपली पात्रता असली पाहिजे. आणि ते कसं करायचं याच्यासाठी हे ज्ञान कर्म संन्यास योग समजणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे. कलयुगामध्ये भगवंतांचा अवतार कल्की असा असणार आहे असं म्हणतात. हम्म. आणि असं काही सांगतात की 2014 मध्येच त्यांचा जन्म झालाय वगैरे. तर मग हे कसं काय आपण बोलू शकतो, यावर काय विचार आहेत? ठीक. प्रत्येक युगाचा एक अवधी आहे. तर कलियुगाचे 4,32,000 वर्षाचं कलियुग आहे. भगवंतांचा जो मागचा जन्म झाला म्हणजे कृष्ण अवतार जो झाला तो अ, द्वापार युगामध्ये झाला. इनफॅक्ट तो द्वापार युग आणि कलियुग याचा संधिकाल होता. त्यावेळेला भगवंतांचा अवतार झाला होता. त्या गोष्टीला आता साधारण 5,000 वर्ष झालेले. आणि कलियुग जे आहे ते आपल्या पृथ्वीच्या वर्ष गणनेच्या अनुसार त्याचं 4,32,000 वर्ष एवढं त्याचं अवधी असणार आहे. त्यामुळे त्या गोष्टीला अजून भरपूर वेळ आहे भगवंतांचा कली अवतार येण्यासाठी. तो कलियुगाच्या शेवटी येणार आहे आणि तो प्रलयंकारी असणार आहे. म्हणजे प्रत्येका युगाच्या नंतर जो एक प्रलय येतो की जेणेकरून सगळं भगवंत धुवून स्वच्छ करून टाकतात आणि नवीन सुरुवात करतात. म्हणजे आपण कसं लहान मुलगा एखाद्या पाठीवर काहीतरी चिरगाडलेलं असतं, ती पाटी पुसतो आणि परत पाटी कोरी होऊन त्याच्यावर नवीन लिहायला सुरुवात होते. भगवंत तसंच करतात. ती पाटी आता जी आपण सगळी घाण करणार आहोत, आपल्या पुढच्या येतील पिढ्या त्या पण आणखीन घाण करतील. आणि मग भगवंत ते एकदाच सगळं पुसून टाकतील कली अवतारामध्ये. त्यामुळे अजून कली अवतार यायला भरपूर वेळ आहे असं शास्त्र तरी सांगतात. मग ते लोक काही पण त्याच्या भाकड कथा उठवत असतात की 2014 मध्ये चाले वगैरे वगैरे. पण एनिवेज ह्या सगळ्या गणना आपलं कालगणना जी आहे आपल्या वेदिक पद्धतीप्रमाणे ती असंही गोलाकार आहे. त्यामुळे तर कुठल्याही बिंदूला ती सुरू झाली, कुठल्याही बिंदूला संपलं तरी हे चक्र आहे ते चालतच राहणार. आपण काय करायचंय त्यामध्ये की आपण आपलं आचरण जे आहे ते भगवंतांनी सांगितले त्याप्रमाणे धर्माचरण करायला हवं. आणि धर्माचं आचरण करून होणार नाहीये तर अधर्माचा विनाश पण करायला हवा. म्हणजे भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे परित्राणाय साधूनाम आणि विनाशायच दुष्कृताम, ह्या दोन्ही गोष्टी यायलाच पाहिजे. प्रभू, येस. आता आपल्या इथं महाकुंभ झाला. हम्म. त्याच्यामध्ये भरपूर साधू लोक, म्हणजे जे काय आहेत वरिष्ठ, ते लोक सगळे बोलत होते. त्यामध्ये एक आता लाईमलाईट मध्ये IITN बाबा ज्यांचे नाव सुरू आहे, ते हम्म. म्हणतात मी स्वतः या अवतार आहे. म्हणजे खूप काय काय चालू आहे ते, तुम्ही बघितलं असाल फेसबुकवर वगैरे. ठीक आहे. आपण ह्या त्याच्या सगळ्या बाबा बुवांपासून 4 हात लांबच राहायला पाहिजे. भगवंतांनी त्यांची लक्षणं समजून सांगितलेली. राईट. आता प्रत्येकाला ना तो मोह होतो की आपणच भगवान आहे.
तर कोणी स्वतःला जर भगवान म्हणवलं तर आपण त्याला दोनच गोष्टी सांगायला पाहिजे. बाबा म्हणजे अनेक जण त्यांना मोह होतं की आता भगवंतांनी 16,108 बायका केल्या, तर माझ्या पण खूप असायला पाहिजे. अशा पद्धतीची प्रत्येकाची भावना असते. तर अशा लोकांना फक्त एकच सांगितलं पाहिजे, बाबा ठीक आहे, त्याला काही हरकत नाही, तू भगवंतांची बरोबरी कर. पण भगवंतांनी काय केलं होतं तर अख्खाच्या अख्खा गोवर्धन पर्वत आपल्या डाव्या तर्जनीवर त्यांनी धरून ठेवला होता. तर बाबा तू अख्खाच्या अख्खा गोवर्धन नको, त्यातला एखादा दगड घे आणि तेवढा दगडच फक्त आपल्या करंगळीवर 7 दिवस धरून दाखव, मग तू भगवंत आहेस, आम्ही तुला मान्य कर. त्यामुळे असले कोणी बाबा बुवा काहीही आले तरी त्यांच्यापासून आपण 4 हात लांबच राहावं. भगवद्गीतेचं ते ज्ञान आहे ते आपण शिकत राहावं, त्याच्याप्रमाणे आपलं चरित्र बनवत राहावं आणि आपलं चरित्र स्वच्छ करून आपलं कर्म भगवत भक्तीमध्ये लावत राहावं. ठीक आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? इनफॅक्ट नाही. जेव्हा याच्यामध्ये ऍड करते मी थोडस, की हो जेव्हा हो. भगवंतांनी त्यांचं विश्वरूप दर्शन केलं होतं त्यावेळेस अर्जुनाला अं, ते बघायचं होतं, कारण त्याला जेव्हा हे असे लोक येतील आणि ते स्वतः भगवंत असण्याची जेव्हा हे करतील, काय म्हणतात त्याला, दे क्लेम देमसेल्व्स टू बी भगवान, तर त्यावेळेस भगवंत काय आहेत हे त्यांना किंवा तुम्ही हे हे सगळं करून दाखवा, हे असं असं करून दाखवा, देन वी कॅन कन्सिडर की तू भगवान आहेस. तर त्याच्यासाठी पण अर्जुनाला भगवंतांचं विश्वरूप बघायची इच्छा होती आणि भगवंतांनी ते दाखवलं त्याला. सो म्हणजे त्याच्यामध्ये पण लिहिलेलं आहे, म्हणजे भगवद्गीतेमध्ये त्या 12व्या अध्यायामध्ये आहे हे मेन्शन केलेलं की अम, जेव्हा भगवंत आहेत तर ते काय रूप आहे त्यांचं, ते कोणत्या रूपामध्ये पण येऊ शकतात, ते पण त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे. धन्यवाद चतुर. आणखीन कोणाला काही प्रश्न किंवा काही टिप्पणी, काही रिमार्क्स असतील? ठीक आहे, कोणाला काही प्रश्न नाहीत तर आपण आजचं हे निरूपण इथेच थांबूया. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.